मी रमेश बिरादार, संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल. मित्रांनो, गेल्या 10-15 दिवसापासून पूर्ण भारत देशामध्ये खळबळ माजलेली आहे. जे विद्यार्थी 3 मेला डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षा दिली होती आणि ती परीक्षा लवकरच रद्द करण्यात आली. त्याचं कारण असं सांगितलं गेलं की परीक्षेच्या अगोदरच पेपर मधले प्रश्न लीक झाले होते वेगवेगळ्या माध्यमातून आणि ते भारतभर पसरले आहेत असं आपल्याला माध्यमातून समजतं. आता याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला किंवा तुमच्यासारख्या माणसाला फार काही दुःख वाटणार नाही, पण जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यांच्या पालकांनी त्यांच्या उराशी बाळगलं होतं की माझा मुलगा आता डॉक्टरला नंबर लागणार आहे, त्या माणसांची मानसिकता काय झाली असेल, त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय झाली असेल, आपण तिथं जाऊन जर विचार केला तर हा सगळा झालेला जो गैरप्रकार आहे हा खूप निंदनीय आहे, वेदनादायी आहे आणि असं कुठेही घडलं नाही पाहिजेत आपल्या देशामध्ये, असं माझ्यासारख्या एका शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला वाटलं, म्हणून मी तुमच्या पुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, मी एक अभ्यासपूर्वक आपल्यासमोर एक फॉर्म्युला ठेवणार आहे. तो फॉर्म्युला नीट परीक्षेचा पेपर सेटर असेल, नीट परीक्षेमधल्या पेपरचा प्रिंटर असेल, वाहतूकदार असेल, कुठलीही व्यक्ती असेल, तर ह्या सगळ्या व्यक्तीला आपल्या आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वैचारिक क्षमतेचा वापर करून आपण याला शह देऊ शकतो. आणि जो विद्यार्थी एखाद्या गरीब घरचा आहे किंवा श्रीमंत घरचा आहे, आपल्याला त्याची गरिबी किंवा श्रीमंती न पाहता त्याचं टॅलेंट पाहायचं आहे. कारण आपण नीट परीक्षा ही जी घेतली सर्वसमावेशक त्याचं टॅलेंट सिद्ध करण्यासाठी घेतली होती. मग आपल्याला टॅलेंट विद्यार्थ्याला या बोगस करणाऱ्या लोकांपासून वाचवता येतं का, हा माझा फॉर्म्युला आहे. कदाचित हा फॉर्म्युला तुम्हाला आवडेल न आवडेल, मतमतांतर असू शकतील, पण याचं जर बेसिक कन्सेप्ट जर आपण विचारात घेतला तर बेसिक कन्सेप्ट हे आहे माझा केंद्रबिंदू फक्त नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळला येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला रोखता येतं का. तर याच्यासाठी माझा हा जो फॉर्म्युला आहे तो 3 टायर सिस्टम आहे. आपण भारतातली सर्वोच्च जी परीक्षा आहे ती UPSC आहे. आपण UPSC ही 3 टायर सिस्टम मध्ये काम करते, आपल्याला माहित आहे. साधारण 14-15 लाख विद्यार्थी त्या परीक्षेला अपिअर होतात. त्याचा बेस आहे ग्रॅज्युएशनचा. पण UPSC ती परीक्षा 3 टायर सिस्टम मध्ये कंडक्ट करते. कशी? त्यांना प्रिलिमिनरीला फेस व्हावं लागतं. प्रिलिमिनरीला साधारण 15 ते आसपास लाख विद्यार्थी बसतात, पण जागा मात्र ±1000 दरवर्षी असतात. मग 1000 जागेसाठी 15 लाख विद्यार्थी बसलेत, तर मग ती प्रिलिमिनरी काय करते, 1:13 or 1:, असं प्रपोर्शन ठेवून तो कट ऑफ डिक्लेअर करते प्रिलिमिनरीला. आणि मेन्सला एका विद्यार्थ्याला एका जागेसाठी 10 विद्यार्थी किंवा 5 विद्यार्थी किंवा 15 विद्यार्थी, जे काय फॉर्म्युला असेल तेवढे मेन्सला जातात. आणि मेन्स घेतल्यानंतर वायवाला 1:3 प्रपोर्शनेट ठेवून त्याच्यातनं 750 मार्काची परीक्षा घेऊन UPSC गुणवंत विद्यार्थ्याला न्याय देते. आतापर्यंत मी अजून ऐकलेलं नाही की UPSCचा पेपर लिकेज झाला किंवा UPSC मध्ये पेपर फुटला आणि गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय झाला. याच पद्धतीने आपल्याला नीटला सामोरं जाताना या 3 टायर सिस्टीम मध्ये मी अजून काही बाबीचा विचार केलाय. आपण 10वीची बोर्ड परीक्षा घेतो, 12वीची बोर्ड परीक्षा घेतो. या बोर्ड परीक्षेमध्ये अभ्यास करण्याचं विद्यार्थ्यांचं प्रमाण हे आता थोडंसं निग्लिजिबल झालंय, कमी झालंय. कारण मुलाला ज्ञानार्जन करणं गरजेचंच आहे. जर 10वी पर्यंत ज्ञानार्जन त्याचं व्यवस्थित असेल, 12वी पर्यंत ज्ञानार्जन व्यवस्थित असेल, तर नीटच्या परीक्षेला तो खूप चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेऊ शकतो आणि त्याचं टॅलेंट प्रूव्ह करू शकतो. म्हणून मी या फॉर्म्युल्यामध्ये एकाच NTA संस्थेवरती आपण विसंबून राहण्यापेक्षा एका व्यक्तीला अधिकार दिले, एका संस्थेला अधिकार दिले, तर त्याचा मिसयूज कसा होतो हे आपण आता पाहिलेला आहे. म्हणून हा मिसयूज टाळण्यासाठी 3 टायर सिस्टीम मध्ये आपण 10वीच्या बोर्डाला जी मुलं गुणवत्तेमध्ये येतात, 90% वर मार्क्स घेऊन येतात, आपण त्याला कटआउट समजूया. 12वीच्या बोर्ड परीक्षेला सुद्धा 90% आपण कटआउट ठेवूया, जेणेकरून 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये मुलं ज्ञानार्जन करतील, चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेतील. आणि हा कटआउट ठेवल्यामुळे जसं UPSC मध्ये आपण प्रिलिमिनरी आणि मेन्स घेतले, तसं इथं ऑटोमॅटिक सॉर्टिंग होईल आणि
तुम्हाला माहित आहे भारतामध्ये साधारण 820 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्याच्यामध्ये 1,29,000 जागा आहेत. म्हणजे आम्हाला या प्रक्रियेमधून 1,29,000 विद्यार्थी जेव्हा निवडायचे आहेत, तर मी ही 3 टायर सिस्टीम मध्ये 10वीच्या परीक्षेला 90चा कटआउट ठेवला आणि 12वीच्या परीक्षेला 90चा कटआउट ठेवला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, नीटची समज आपण 200 मार्काची परीक्षा घेणार आहोत, तर नीटला मी 50% अधिकार देतो, म्हणजे 100 मार्काचीच परीक्षा घ्या. 10वीच्या बोर्डाला मी 25% वेटेज दिलं, म्हणजे 50 मार्क दिले. 12वीच्या परीक्षेला मी 25% वेटेज दिलं, तिथं 50 मार्क दिले. आणि नीटला जी NTA घेणार आहे त्यांना मी 50% वेटेज देऊन 100 मार्क्स दिले. हा एक फॉर्म्युला आहे सेट केलेला, याच्यात आपण बदल कमी जास्त करू शकतो तज्ज्ञाच्या मते. आता जो मुलगा 10वीला 90%च्या वर मार्क घेतलाय त्याला मी 50 पैकी मार्क्स देणार आहे तिथं. जो मुलगा 90 मार्क्स घेतलाय तो क्वालिफाईड झाला आणि तो 90 वर आहे त्याला मी 0 मार्क्स दिले. जो मुलगा 91% घेतलाय त्याला मी 5 मार्काचं वेटेज दिलं. 92ला 10 मार्काचं, 93ला मी 15 मार्काचं, 94ला मी 20 मार्काचं, 95ला मी 25 मार्काचं, असं 30, 35, 40, 45 आणि आउट ऑफ 100 मार्क्स घेतलेल्या मुलांना आपण 50 पैकी 50 मार्क दिले. सेम पद्धतीने आपण 10वीला पण वेटेज दिलं मार्काचं. इथं ह्या 2 परीक्षा 2 टायर सिस्टीम मध्ये जो गुणवंत विद्यार्थी असेल तोच या सिस्टीम मध्ये पुढे येईल. आणि जी मुलं दोन्ही ठिकाणी 90% अबोव मार्क्स घेतील तीच मुलं नीट परीक्षेसाठी क्वालिफाय समजण्यात यावा. याचा फायदा असा होईल की आज शाळेमध्ये मुलांची अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. मी एक संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी दररोज दैनंदिन जीवनामध्ये मुलांच्या टचमध्ये असतो. मी काय बाहेर फिरणारा संस्थाचालक नाही, मी शाळेत बसणारा संस्थाचालक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास मी बारीकीनं बघत असतो. मुलं म्हणतात, सर काय गरज आहे 10वीचा अभ्यास करायची? मग मुलगा जर अभ्यासच करत नसेल आणि 10वीच्या परीक्षेला जर आपण वेटेजच ठेवत नसेल तर मी ठामपणे असं म्हणतो की 10वीच्या बोर्ड परीक्षाच रद्द करा. मग काय गरज आहे 10वीच्या परीक्षा घ्यायची? काय गरज आहे एवढी मोठी यंत्रणा आपल्याला राबवायची? तर मुलं अभ्यास करणार नाहीत. अभ्यास करावेत म्हणून या परीक्षेला वेटेज द्या, 12वीच्या पण परीक्षेला वेटेज द्या. तर असं केल्यानंतर NTA चे मी 50% मार्क्स मी इकडे 100 मार्क्स इकडे दिले. याच्यात काही कुणाचं दुमत नसावं असं मला असं वाटतंय. आणि याच्यामुळे शाळा आणि कॉलेजेसला महत्व येईल. मुलं अध्ययन करतील, अभ्यास करतील, ज्ञानार्जन करतील आणि परीक्षा देतील. इथे एक मुद्दा मला अजून एक मांडायचा आहे. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मुलांना मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स देऊ नये. एक्सप्लेनेटरी असावं. 1 लाईन मध्ये आन्सर द्या, 2 लाईन मध्ये आन्सर द्या, हाफ पेज मध्ये द्या, 200 पेजेस मध्ये. डिस्क्रिप्टिव्ह असावं, जेणेकरून की मुलं जे मल्टिपल चॉईस मध्ये फात्या मारतात, कुठलं तरी राईट करतात आणि गोळी लागते त्याची, असं कुठेही अजिबात होऊ नये असं माझं मत आहे. आता हे पार केल्यानंतर आपण आता दुसऱ्या टप्प्यात NTA कडे येऊया. NTA ही एक संस्था आपली झालेली आहे आणि ती आपली नीटची परीक्षा कंडक्ट करणारी आहे. तिला आम्ही अधिकार देऊ फक्त 100 मार्काचाच, म्हणजे 50% अधिकार आपण NTA ला देऊ. आता ही परीक्षेमध्ये काय झालं, पेपर सेटर, पेपर ट्रान्सलेटर्स, NTA चे अधिकारी सिलेक्शन करणारे, प्रिंटिंग करणारे, पेपरची वाहतूक करणारे, ही सगळी माणसं देशद्रोही आहेत असं आपल्याला सिद्ध झालंय. या सगळ्या माणसांना या आधुनिक सिस्टीम मध्ये तंत्रज्ञानाच्या आपण कालबाह्य करू शकतो. मला यांची कुणाचीही गरज नाही. जेव्हा आपण 10वी 11वी आणि 12वी बोर्डाचा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे NTA च्या परीक्षेसाठी NCERTचा, त्याच्यात थोडं व्याप्ती वाढवावी आणि ती व्याप्ती 9वी आणि 10वीचा पण NCERTचा सिलेबस ऍड करावा असं माझं मत आहे. जेणेकरून की मुलगा 9वी पासून 12वी पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल. आता ह्या पूर्ण 4 वर्षाच्या सिलेबसवर भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या तज्ज्ञ लोकांकडून प्रश्न मागवावेत. आणि ही प्रश्नसंच 2500 प्रश्न केमिस्ट्रीचे, 2500 प्रश्न फिजिक्सचे आणि 5000 प्रश्न हे बायोलॉजीचे, असं 10,000 क्वेश्चन्स आपण 9वी पासून 12वी पर्यंतच्या सिलेबस वरती फ्रेम करावेत. आणि या फ्रेम केलेल्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न येणार नाही असं ओपनली जाहीर करावं. करू द्या मुलांना अभ्यास.
आणि मुलं जेव्हा अभ्यास करतील, ह्याचं ज्ञानार्जन व्यवस्थित करतील, पेपर सेटिंग करायची गरज नाही आपल्याला. कॉम्प्युटरला ही 10,000 आपण प्रश्न फीड करू. कॉम्प्युटरला रॅन्डमली त्याच्यातला कुठला प्रश्न मला द्यायचा आहे, वाय पोराला कुठला द्यायचा आहे, झड पोराला कुठला द्यायचा आहे, हे कॉम्प्युटर ठरवेल. त्याच्यामुळे पेपर सेटिंग नको, पेपर ट्रान्सपोर्टेशन नको, पेपर प्रिंटिंग नको, आणि हे सगळं कॉम्प्युटर काम करू शकतं हे आपल्याला सगळ्याला माहित आहे. काही डिपार्टमेंट्स या परीक्षा सुद्धा असं घेतात. कॉम्प्युटरवरती आपण 1000 पट विश्वास ठेवू शकतो, कारण बँकिंग व्यवहारामध्ये कुठेही कुणाचे पैसे कुणाच्याही अकाउंटला जात नाहीत जर फ्रॉड केला नाही तर, सायबर गुन्हा कुणी केला नाही तर. आता सायबर गुन्ह्याची शक्यता किती पर्सेंट आहे भारतातल्या 140 कोटी लोकांच्या बँक अकाउंट्स मध्ये किती शक्यता आहे? 0.0001% कुठंतरी होत असेल. ते कसं रोखायचं हे तज्ज्ञांचं मत आहे. आता ते तज्ज्ञांचं मत घ्यावं लागेल. आता एनटीएची परीक्षा घेण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर्स लागणार आहेत. पेपर माझा ऑलरेडी पूर्णपणे डिक्लेअर केलेला आहे 10,000 क्वेश्चन्सचा. ते क्वेश्चन्स रॅन्डमली येणार आहेत. मग माझी परीक्षा तुम्ही आज घ्या, उद्या घ्या, परवा घ्या, जशी कॉम्प्युटरची अवेलेबिलिटी असेल तसं रॅन्डमली मला प्रश्न येत राहतील त्या 10,000 मधून. आणि एखाद्या विद्यार्थ्याची तुम्ही जर परीक्षा घेतली आणि त्याच्या समोर पुस्तक जरी दिलं तरी तो मुलगा आउट ऑफ मार्क्स घेऊ शकत नाही. हे मी माझ्या शाळेमध्ये प्रयोग करून बघितलेला आहे. जो मुलगा टॅलेंट आहे त्याला काही गरज नाही कुठल्याही द्यायची, 2 तासाचा पेपर तो 1.5 तासात सोडवू शकतो. हे पण मी अनुभवलेलं आहे, आणि तो पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. म्हणून आपण ही सिस्टीम अडॉप्ट करावी. आणि कॉम्प्युटरमध्ये जे प्रश्न मला रॅन्डमली येतील, 25% केमिस्ट्रीचे येतील, 25% बायोलॉजीचे येतील, आणि 25% भौतिकशास्त्राचे येतील, आणि 50% मला बायोलॉजीचे येतील. मी जेव्हा पेपर सोडवेल, पेपर सोडवत असताना माझा फेस रिडिंग केल्याशिवाय तो कॉम्प्युटर मला ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणजे आधार लिंकिंग झाल्यानंतर माझी फेस रिडिंग होईल, आणि फेस रिडिंग झाल्यानंतरच मला कॉम्प्युटर ओपन होईल. आणि जेव्हा मी 2 तासामध्ये म्हणजे 120 मिनिटामध्ये तो पेपर मला 100 मार्काचा सोडवायचा आहे. एक प्रश्न 1 मिनिटामध्ये सोडवला पाहिजेत असं आपण गृहीत धरावं, आणि 20 मिनिट त्याला अजून विचार करण्यासाठी किंवा एखाद्या स्लो लर्नरला जर तो सोडवायसाठी लागत असेल तर द्यावा, असं माझं मत आहे. आणि 2 तास झाल्याबरोबर तो कॉम्प्युटर ऑफ होईल आणि त्याच्या स्क्रीनवर त्याला किती मार्क पडले हे डिक्लेअर होईल. त्याच्यामुळे पेपर तपासायची गरज नाही, पेपर मॅन्युक्युलेशन मार्क्स टाईप करायची गरज नाही. सगळी ट्रान्सपरंट यंत्रणा इथं राहील, आणि या पद्धतीने जर केलं तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून आपण थोडंसं जर 2026चे जे रिझल्ट लागले सीबीएसईचे, तर साधारण सीबीएसईला 24 लाख विद्यार्थी बसलेले होते 10वीला. त्याच्यामध्ये 2 लाख विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 90%च्या वरी मार्क घेतलेत. 12वीच्या परीक्षेला जे सीबीएसईचे रिझल्ट लागले तिथं 1,10,000 विद्यार्थी 90%च्या वर मार्क्स घेतलेत. म्हणजे आपण 10वी आणि 12वीचा विचार केला तर हे 1,10,000 विद्यार्थी जे 12वीचे आहेत यांना असं अपेक्षा करू यांना 10वीला पण आउट ऑफ 90% मार्क होते. याच्याशिवाय ICSE बोर्ड आहे, IB बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहेत, इथे पण 100 पैकी 100 मार्क येणारे किंवा 90%च्या वरच्या कटआउटची मुलं आहेत. हे सगळे जर गोळाबेरीज केले, आणि यावर्षी एनटीएला 22,30,000 विद्यार्थी बसले होते, आपण इतकेच विद्यार्थी जर बसतील असं जरी गृहीत धरलं तरी आपल्याला इतक्या कॉम्प्युटरची आवश्यकता आहे का बघा. इतके कॉम्प्युटर्स आपल्याकडे जर नसतील तर हा कट ऑफ जे आहे 90चा आपण 95ला घेऊन जाऊ. शेवटी गुणवत्ताच तिथं आपण सिद्ध करतोय. आणि शेवटी कोणी याच्यात म्हणतील 10वीच्या पोराला तेवढे मार्क पडणार नाहीत, 12वीच्या पोराला तेवढे मार्क पडणार. अरे पण तुला नीटला पण मिळणार नाहीत ना. नीटला पण 22,30,000 विद्यार्थ्यामध्ये 1,29,000 सीट असल्यामुळे आपल्याला तिथं पण नियर अबाउट 21 लाख विद्यार्थ्यांना डिनायच करायचं आहे. मग तिथं डिनाय करण्यापेक्षा 10वीत काही डिनाय करा, 12वीत काही डिनाय करा, आणि 3 टायर सिस्टीम मध्ये आपण असं करू शकतो. याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. याचे फायदे काय होतील? शाळा व्यवस्थित चालतील, शाळेला महत्व येईल, पोरं अभ्यास करतील आणि गुरुजनांना आदर देतील. 12वीमध्ये आज जे 12वीला नॉमिनल ऍडमिशन घ्यायची प्रथा झाली आहे, उघड्या डोळ्यानं सगळं गव्हर्नमेंट बघतंय पण याच्यावर नियंत्रण करत नाही. याचं मला वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय. याच्यावर कठोर निर्णय घेतले पाहिजेत. कॉलेजमध्ये मुलगा आला पाहिजे, शाळेमध्ये मुलगा आला पाहिजे, त्याची 90% किंवा 95% प्रेझेंटी हे आवश्यक आहे. अपवादात्मक विद्यार्थ्याची जर कमी असेल तसे पॉवर्स तुम्ही मुख्याध्यापकांना आणि प्रिन्सिपॉललाच द्या.
जर त्याच्या घरात काही दुर्घटना घडली असेल तर तिथं तुम्ही त्याला अलाउड करा. हे किती पर्सेंट असणार आहेत? नगण्य असणार आहेत. तर शाळेला पुनर्वैभव मिळेल, कॉलेजला पुनर्वैभव मिळेल आणि इथं ट्युशन संस्कृतीला महत्व दिलं जाणार नाही. निष्पाप पालकांचे, ज्याची गुणवत्ता नाही तो पण पालक लालचेपोटी, अपेक्षेपोटी या ट्युशन व्यवस्थेमध्ये येऊन काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फीस देऊन, आणि जिथं फीसचं कंट्रोल नाही आहे, आमच्या शाळेवरती फीस रेग्युलेशन ऍक्ट लागू आहे, महाविद्यालयांना लागू आहे, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला फीस रेग्युलेशन ऍक्ट लागू आहे, ट्युशन यंत्रणेला नाही. आणि भारतीय संविधानानुसार जर माझ्या शाळेला, महाविद्यालयाला, मेडिकल कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला जर मान्यता गव्हर्नमेंटची घ्यावं लागत असेल तर घटनेच्या कुठल्या घटनेच्या कलमामध्ये अशी तरतूद आहे की जिथं अर्थात शिक्षणच होणार आहे मुलांचं, तशा ट्युशनला काहीच परवानगी नाही. आता मला याच्यात घटनेचा फार मोठा अभ्यास नाही, पण एक माझ्यासारख्या माणसाला असं वाटतंय की हे सगळं घटनाबाह्य आहे. हे सगळं शासनाने बंद केलं पाहिजेत का? हो, माझं मत आहे बंद केला पाहिजेत. आम्ही ज्यावेळेस लहान होतो, म्हणजे मी ज्यावेळेस 10वी झालो 1975ला, 12वी झालो 1977ला, त्यावेळेस हे ट्युशन कल्चर नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही इंजिनियर होत नव्हतो का? त्यावेळेस आम्ही डॉक्टर्स होत नव्हतं का? मग विनाकारण हे यंत्रणा का राबते आहे? आणि कुठल्याही शाळेनी किंवा कॉलेजनी पेपर लीक केला नाही. हे ट्युशन्स रिलेटेड जे लोक आहेत यांनीच पेपर लीक केलाय. म्हणून ही व्यवस्था बंद करावी असं माझं प्रांजळ मत आहे. याच्यात मतमतांतर असू शकतात, प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करावं, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ही सिस्टीम सुधरवावी, 3 टायर सिस्टीम व्हावी आणि याच्यामध्ये केंद्रबिंदू हा टॅलेंट विद्यार्थ्याला डावललं गेलं नाही पाहिजेत आणि हरामखोरी करून येणाऱ्याला याच्यात प्रवेश घेता नाही आला पाहिजेत. एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. सर्वांनी याच्यामध्ये विचार करून एक सर्वसमावेश फॉर्म्युला करावा अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.